पुणे लोकसभेच्या आतापर्यंत जे आहे तुमचे जे आतापर्यंत जी तयारी झाली लोकसभेसाठी, तर त्या संदर्भामध्ये तुम्ही काय सांगाल? आतापर्यंत पुण्याची तयारी खूप चांगली चालली आहे. इकडे अनिल दादा जाधव माझ्याबरोबर आहेत, जे आपल्या पुण्याचे उमेदवार आहेत. पुण्याच्या लोकांनी खूप एक उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे, एक नवीन ऊर्जा निर्माण केली आहे आणि पुण्याच्या लोकांनी यावेळेस हे ठरवले की भाजप काँग्रेस दोघांनाही आम्ही थकलोत आणि आम्हाला एक नवीन पर्याय द्यायचा आहे. आणि हे महाराष्ट्राचं खरं महाराष्ट्रात एक खूप चांगली गोष्ट झाली आहे की काँग्रेस आणि भाजप हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत हे लोकांना कळलं आणि वंचित बहुजन आघाडीसारखा त्यांना एक तिसरा सक्षम पर्याय मिळाला आणि त्यामुळे पुण्याचं वातावरण तुम्हाला 23 तारखेलाच दिसून येईल. उद्या साहेबांची सभा आहे, तर त्या संदर्भामध्ये आपण लोकांना काय आवाहन करणार? उद्या पुण्यामध्ये बाळासाहेबांची सभा आहे, जी 26 नोव्हेंबरला एक संविधान दिनाच्या दिवशी मोठी सभा घेतलेली. तेव्हा पण एक नुसत्या एका सिंपल कॉलआउटवरनं पुण्याची जनता अख्खी उतरलेली. आपण परत त्याच SSPMS मैदानावरती अजून एक सभा घेतोय, ते पण अनिलदादा जाधव यांच्या प्रचारासाठी. ती सभा मी सर्वांना विनंती करतो की खूप मोठ्या प्रमाणावरती सगळ्यांनी उपस्थित राहावं, खूप जोशाने लोकांनी यावं. आणि त्याच्या पुढे मी हे म्हणतो की जरी तुम्ही सभेला काही कारणांमुळे येऊ नाही शकलात, काम असेल, नोकरी असेल, परीक्षा असेल, पोरांचे सबमिशन असतील, लोकांच्या कामधंदे असतील, तर मी सगळ्यांना ह्यावरून आवाहन करतो की तुम्ही जरी सभेला नाही आलात तरी मतदानाच्या दिवशी नक्की घराच्या बाहेर पडा. तुमच्या शेजारबाजारचे जितके पण असतील, तुमच्या आजूबाजूचे जितके असतील, नात्यातले असतील, भावकीतले असतील, त्या सगळ्यांना घेऊन मतदानाला घराच्या बाहेर पडा आणि कपबशी हे चिन्ह अनिलदादा जाधव आणि वंचित बहुजन आघाडी यांना भरपूर मतं द्या आणि त्यांना पुण्यातून निवडून आणून द्या. अंदाजे किती लोक येतील उद्या सभेला? उद्या अंदाजे हे मी पुण्यात इतकं फिरलो नाहीये, मला इतका अॅक्युरेट ग्राउंड लेवल नाही माहिती, पण अंदाजे मी हे सांगू शकतो की 75,000च्या वरती सहज पब्लिक झाले, ते पण एका कॉलवर. साहेब तुम्ही काय बोला? उद्याच्या सभेला जे आहे म्हणजे आमची जी उत्सुकता म्हणजे आंबेडकर साहेब हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरले, त्यामुळे महाराष्ट्राचा टोटल त्यांनी अंदाज आहे आणि पुण्याच्या या महाराष्ट्राबद्दल त्यांनी कार्यक्रम त्यांनी राबवल्यामुळे काय नाही, तुझ्या सरांच्या युवक पिढी ही टोटल मानणारी त्यांचा वर्ग आहे, तो वेगळं साहेबांनी सांगितलं की 40,000 युवक सुजय साहेबांच्या मानणारी वर्ग आहे. त्याच्यानंतर उद्याच्या सभेला कमी 1.5 लाख लोक येण्याची शक्यता आहे, कारण की ज्या ठिकाणी मी जातोय त्या ठिकाणी उत्स्फूर्त लोकांची एवढं म्हणणे की आम्हाला साहेबांना पाहिजे आणि साहेबांना आम्हाला ते हे करायचं. त्यामुळे आम्ही पण आवाहन करतो, जे मतदानाला येणार आहे ती मतदानाच्या यायच्या अगोदर जे इव्हीएम मशीनचे जे काही घोटाळे चालले, त्यामुळे आपण लोकांना जनतेला दाखवायचं की आम्ही साहेबांच्या पाठीशी आहोत आणि उमेदवारांच्या पाठीशी आहोत. त्याच्यामुळे त्या दिवशी लोक फक्त उत्स्फूर्त दाखवून त्या दिवशी लाखोची संख्येने झाली आहे, एवढं मला माहिती. सभेच्या तयारीसाठी तुम्ही काय कशा पद्धतीने तयारी केलेली आहे? सभेची तयारीसाठी आम्ही आता SPM ग्राउंड आहे, त्या ग्राउंडला आम्ही तिथं एक मोठं जंगी म्हणजे ज्या पद्धतीने सभा व्हायला पाहिजे, साहेबांची जी सभा जी होती ती लाखोंच्या खाली सभा होत नाही, म्हणून ते आम्ही अशाच चांगल्या ठिकाणी घेतलेले, मध्यम ठिकाणी घेतलेले. म्हणजे ज्या लोकसभेच्या आता आम्ही काही बारामतीचे काही उमेदवार आमचे आहेत आणि शिरूर लोकसभा आहे, त्यामुळं आम्हाला अशी मधोमध बरोबर घेतलेले आहे. त्यामुळं टोटल पुणे शहरातून पुणे लोकसभेतून जास्तीत जास्त त्या ठिकाणी येणार आहेत आणि सभेची नियोजन अत्यंत म्हणजे चांगलं वाटणार आहे. अशा पद्धतीने आम्ही कुठंच कमी पडणार नाही अशी सभा आम्ही घेतली आहे. एकूणच लोकसभेचा जे आतापर्यंत तुम्ही प्रचार केलेला पुण्यामध्ये, तर लोकांच्या संदर्भामध्ये तुम्हाला काय प्रतिक्रिया वाटते? म्हणजे जनतेची प्रतिक्रिया काय वाटते तुम्हाला तुमच्या याच्याबद्दल? बघा, तुम्हाला मी आता सांगतो, महाराष्ट्रामध्ये म्हणजे साहेबांची जी सोलापूरमध्ये की ज्या पद्धतीने रॅल्या, ज्या पद्धतीने सभे, ज्या पद्धतीने लोकांपर्यंत जे पोहोचण्याची जे साध्य होतं, आमचा अर्धी लढाई तिथं झालेली आहे. म्हणजे ज्या ठिकाणी सुजात सर आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ज्यांनी कॅम्पेन राबवलं लोकांपर्यंत पोहोचण्याचं, आम्हाला ठीक आहे मीडियाच्या माध्यमातून समजा आम्हाला कोणी पण सोशल मीडियामधून आणि व्हॉट्सअप, फेसबुक आणि आमच्या एक प्रायव्हेट असणारे सगळ्या आणि जेवढी जास्तीत जास्त ताकदीने ज्या सोलापूर, अकोला, औरंगाबाद या ठिकाणातून बीड, त्यानंतर नांदेड अशा ठिकाणी जे सभे झाल्या त्या सभेचा टोटल प्रभाव आमच्या पुणे शहरात झालेला आहे. त्यामुळे पुणे शहराची लोक जी जागृत, जी काही लोक आमच्या तिकडे राहायचे, त्यांची नातू होते ती लोक आहेत, त्यांच्या आजूबाजूची सगळी सुविधा असल्यामुळं
ही एवढं प्रतिसाद मिळाला आहे पुणे शहरामध्ये, म्हणजे अर्धी लढाई आम्ही तिथे जिंकलो, अर्धी लढाई आम्ही असं जिंकतोय. आणि आज सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमचा आनंदाची गोष्ट मी सांगतो, आज सुजात सर स्वतः साक्षात या ठिकाणी, म्हणजे पुण्यनगरीचे लोक म्हणायचे सुजात सरांची कधी रॅली, आम्ही त्यांना वेळात वेळ करून, आजही त्यांना वेळ नव्हतो, पण म्हटलं आज ही सीट आपली लागती, लोकांची इच्छा आहे साहेब, तुम्ही, आम्ही त्यांना आग्रह केला तरी त्यांना वेळात वेळ काढून त्यांनी आज या रॅलीसाठी आज त्यांनी आलेले. टोटल पुणे शहर अक्षरशः एकदम खुशीमध्ये आहेत. पुणे शहराची युवक पिढी आणि युवक लॉबी. त्याच्यामुळे आज सर खरंच आज आनंदाचा दिवस आहे. आज शनिवार, माझे आंबेडकर साहेब, उद्या मोठे साहेब असणार आहेत, मग तो एक आंबेडकर हा आजचा 2 दिवसचा आहे. आम्ही जर समजा घरोघरी पोहोचत नसेल तर आज आंबेडकर जी साहेब आहेत त्या प्रत्येक घरोघरी. उद्याची जे ठिकाण जे आहे SSM कॉलेजला आम्ही ते ग्राउंडला आम्ही तो कार्यक्रम राबवण्यात आलेला आहे आमचा. आणि या महाराष्ट्रामधले तमाम जे म्हणजे 12 बलुतेदार आणि वंचित बहुजन आघाडीवरती प्रेम करणारे आमचे नेते सगळे, बाळासाहेबांवरती प्रेम करणारे आणि असदुद्दीन ओवैसी साहेबांवरती प्रेम करणारे, ही मुस्लिम समाजाचे काही नेते राहणार आहेत आणि वंचित बहुजनाचे सगळे धर्माचे बहुजनाची सगळे उद्या लाट तिथे दिसणार आहे साहेबांच्या प्रेम करणारे. त्याच्यानंतर या पक्षामध्ये आमचे एकच नेते आहेत बाळासाहेब आंबेडकर आणि दुसरे म्हणजे ओवैसी साहेब. त्याच्यानंतर आम्ही आमची जी सैनिक जी आहे म्हणजे ती सैनिक टोटल त्या ठिकाणी कामाला लागणार आहे. आणि उद्याची जी सभा जी आहे अख्खा महाराष्ट्र बघणार आहे. ही सभा पुण्यातली म्हणजे सोलापूर नंतर उद्या पुण्यातली सभा होणार आहे आणि चांगली जंगी पद्धतीने होणार आहे. त्यामुळं किती वाजता? उद्या 2 वाजता सभा आहे, पण 12-12:30च्या नंतर काही वक्ते, काही आमचे कार्यक्रम आहेत, काय आमचे विषय आहेत, 12च्या नंतर आमचे ते कार्यक्रम चालू होणार. सभा ठीक 2 वाजता. ओवैसी साहेब येणार आहेत का? हो, ओवैसी साहेब येणार आहेत. जनतेला ते मार्गदर्शन करणार आहेत? हो, 100% ते मार्गदर्शन जनतेला करणार आहेत. आवडून त्यांना साहेबांनी बोलवलेलं आहे. काय आमचे मुस्लिम समाज विखरले गेलेले, ते मुस्लिम समाज असे झाले की त्यांच्यावरती लोक असे त्यांच्यावरती हे करतात की काँग्रेस म्हणजेच आपल्याला सगळ्यात मोठं येते. त्यामुळे त्यांच्या लक्षात येत नाही की काँग्रेस हा इथला फक्त त्यांचंच बी टीम आहे, म्हणजे त्यांचंच. आज त्यांनी बोलवले म्हणजे काँग्रेस हा भाजपचा एक फक्त त्या भाजपच्या नेत्यांनी त्यांना इथं बोलवले, त्यांनी स्वतःचं नियोजन करून ते फक्त एक त्यांनी हे दिलेले कॉपी दिलेली. त्याच्यामुळे भाजप आणि काँग्रेस हे येते. त्याच्यामुळं आम्हाला ओवैसी साहेबांना त्या मुस्लिम समाजाला समजून सांगण्यासाठी खरं तर त्यांना महत्वाचं आम्ही त्यांना रिक्वेस्ट केलं आपण यावं आणि या लोकांना थोडंसं आपण आव्हान करावं उद्याच्या